ठाण्याच्या येऊरमध्ये बेकायदेशीर बार रेस्टॉरंट्स आहेत आणि त्याला अभय कुणाचा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय। कुणाचे हितसंबंध यात गुंतले आहेत असा थेट सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय। वन विभाग ठाणे पोलिसांकडून इथे कारवाई का होत नाहीये असं विचारत या बेकायदा बार आणि लाऊंजवर कारवाई कधी करणार आहात यासाठी आव्हाड आक्रमक झालेले आहेत। रात्री कानठळ्या बसवणारा आवाज, वाहतूक कोंडी, मद्यपी वाहन चालक आणि प्रचंड गोंधळ यामुळे येऊरमधल्या आदिवासींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। मात्र ठाणे पोलिसांनी धनाढ्य हॉटेल मालकांना संरक्षण देत आदिवासींवरच खोटे आरोप लावले आणि त्यांना धमकावण्याचं पाप केलं असा आरोप आव्हाडांनी केलाय। त्यामुळे पोलिसांना याच्यावर कारवाई करावीच लागेल, फॉरेस्टवाल्यांना याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे वन्य संरक्षणाने येऊरकडे गावाकडे सामान्यांना सकाळी 18 सायंकाळी 18 वाजता नंतर आणि सकाळी 7 वाजता सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही, एवढं स्पष्ट लिहिलं आहे। एक्साईज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा? जेव्हा फायर NOC नाही, जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत, तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट NOC देतं कसं देतं? प्रशासन हॉटेल यांचं साटेलोट आहे। तर थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। या बेकायदा बार, पब्स, रेस्टॉरंट्सना अभय कुणाचा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेला। इथले आदिवासी आंदोलन करतात, मात्र पुणे पोलीस त्यांनाच धमकावतायत। कुणाचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यात लक्ष घालावं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। तर ठाण्यातल्या येऊरमधले बेकायदेशीर बार, पब्स, रेस्टॉरंट्स याबद्दल याआधी सुद्धा अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत, अनेकदा हा मुद्दा गाजलेला आहे। मात्र आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावरून सरकारला थेट सवाल केलेला आहे। कुणाचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेला आहे। जर नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी का होत नाहीये? माफ करा, त्या ठिकाणी पुण्यातलं L3 बार प्रकरण ताजं आहे। अशातच बेकायदेशीर बार आणि पब्सचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। काय ट्विट केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी? येऊरमधल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचं सर्व प्रकारचे ड्रग्ज उपलब्ध होते, सर्व टॉप पेडलर्स देखील मुक्तपणे फिरत होते। येऊरमध्ये रेव पार्टी झालेली आहे, ज्यामुळे ट्रॅफिक जॅम झालेलं होतं। 80% गर्दी ही मुंबईची होती। रेव पार्टीचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केलेला आहे। येऊरमध्ये ही रेव पार्टी झाली आणि ज्यात 80% गर्दी ही मुंबईची होती असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे।